आप देख रहे हैं आपकी अपनी आवाज न्यूज इंडिया। नमस्कार, मैं ऋतुजा देशमुख। स्वागत है आपका आपकी अपनी आवाज न्यूज इंडिया टीवी चैनल में। देखिए आज की ताजा खबर। रोड स्थित मिलन नगर इलाके में बारिश का पानी कई घरों में घुस गया, जिसमें लोगों का जनजीवन प्रभावित हो गया है। पीड़ित परिवारों का कहना है कि अचानक हुए जल भराव के कारण घरों में रखा सामान भी पानी में भीग गया है। लोगों को काफ़ी परेशानी का सामना करना पड़ रहा है। स्थानीय नागरिकों का प्रशासन से जल्द जल निकासी और राहत कार्य शुरू करने की मांग की है। हमारे संवाददाता की आइए जानते हैं विस्तार से रिपोर्ट। मी मिलननगर बादुऱ्यामध्ये रहिवासी असून या लोकांची समस्या इतकी मोठी आहे की अजूनपर्यंत या क्षेत्रामध्ये पाणी परिपूर्ण पडलेलं नाही आहे। पाणी पडत नसताना पण आतापर्यंत इथे काही लोकांची कंप्लेंट आलेली आहे की आमच्या घरामध्ये पाणी घुसत आहे, आमचं सेफ्टी टँक भरलेला आहे किंवा पाण्याला जाण्यासाठी कुठल्याच प्रकारचा सोर्स नाही आहे। मी यांची समस्या काही वेळा मी नगरपंचायत बादुरा येथील समस्त अध्यक्षांना तसेच नगरसेवकांना व प्रशासक अधिकाऱ्यांना मी कळवलं, मी सांगितलं त्यांना, परंतु ते कुठल्याच गोष्टीचे तातडीने कुठलंच काही व्यवस्था न करता फक्त आश्वासन देतात। माझं म्हणणं एकच आहे की आम्ही आश्वासनाच्या दबावाखाली केव्हापर्यंत राहायचं। आता माननीय रियाज भाऊचे काका पप्पा यांच्या घरी टोटली पाणी भरलेलं आहे सेफ्टी टँकच्याद्वारे व रस्त्याचं पाणी त्यांच्या घरामध्ये आलेलं आहे। अजूनपर्यंत पाणी आलेलं नाही आहे। अशा रीतीने आतापर्यंतचे जे भरलेले जे सेफ्टी टँक आहे, लोकांच्या घरात जे पाणी शिरत आहे, त्यांची समस्या कोण सॉल्व करणार, त्यांची समस्या कोण निवारण करणार। अगोदर प्रशासक अधिकारी असताना फंड यायचे, प्रशासक अधिकारी असताना भरपूर रीतीने इथे फंड आलेले आहे। सगळं काही मध्ये खाऊन बसलेले आहात, सगळं खाऊन बसलेलं, कुठल्याच प्रकारचे डेव्हलपमेंट इथे झालेलं नाही आहे। मिलननगरमध्ये कुठे नाल्या तर कुठे रोड, कुठे सडक तर कुठे काहीच नाही। अशा रीतीने या परिसरातलं डेव्हलपमेंट हे लोक करून राहिलेले आहे। आता प्रशासक अधिकाऱ्याच्या शासन संपल्याच्या नंतर आता वार्ड मेंबर म्हणून निवडून आलेले वार्ड मेंबर त्या दिवशी आलेत। ह्या वार्ड आहे वार्ड नंबर 8 मधील इथे नगरसेवक आले। आम्ही नगरसेवकांना विचारलेलं की नगरसेवक साहेब, इथली समस्या तुम्ही नागरिकांची जे तुम्ही सॉल्व करून राहिलेले आहात हे परिपूर्ण रीतीने सॉल्व होईल का। त्यांचं प्रत्युत्तर एकच मिळालं, होईल जेव्हा व्हायचं आहे। त्यानंतर इथे आल्याच्या नंतर जे गटर लाईन जे चोकअप आहे, मी त्यांना म्हटलं की जे गटर लाईन चोकअप आहे त्या गटर लाईनला तुम्ही पूर्णपणे क्लिअर करा। ते 4 ते 5 लोक घेऊन आलेत। त्यांनी आपल्या उपस्थित असून सन्या पण जे गटर लाईन आहे ते साफ न करता त्यांनी पावड्याने फक्त साईडला केलं आणि मलाच आश्वासन काय दिलं की नाही आम्ही साफ केलं। अशा अलगर्जीपणाच्या नगरसेवकांचे शब्द या मिलननगरमध्ये जेव्हा येतात तर मग मिलननगरचे रहिवासी कुठल्या प्रकारनं सक्षम आहे ते तरी सांगा। या परिस्थितीमध्ये तुम्ही अगर इथे राहून बघा, या परिस्थितीमध्ये तुम्ही इथे उलाढाल करून बघा, त्यानंतर तुम्हाला कळेल की इथली जनता, मिलननगरची जनता खरबी बादुरा या क्षेत्रामध्ये कोणत्या पद्धतीने राहतात। तुम्ही डेव्हलपमेंटच्या नावाखाली पैसा खाल्लेला आहे, तुम्ही डेव्हलपमेंट काहीच नाही केलेलं आहे। मला कोणाची पर्वा नाही। यानंतर या व्हिडिओच्या माध्यमातून अगर नंतर धमक्या बी येतील तरी मला ते मंजूर आहे, परंतु विकासाच्या नावाखाली तुम्ही खोटे आश्वासन देऊ नका। माननीय महसूल मंत्री साहेब, मी तुम्हाला एकच सांगणं इच्छितो, या खरबी बादुरा क्षेत्राकडे तुम्ही तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे लक्ष न देता
या जनतेकडे लक्ष देऊन सन्या तुम्ही परिपूर्ण काम करा अशी मी तुम्हाला कळकळाची विनंती करत आहोत साहेब. या करबी पादुऱ्यामध्ये प्रशासक अधिकारी असो, नगरसेवक असो, कोणीच असो साहेब, इथे कोणी लक्ष देत नाही. आज आम्हाला इथे गटर लाईनची जरूरत आहे, इथे सांडपाण्याची जरूरत आहे साहेब. इथे कधी कुठल्याच पद्धतीने डेव्हलपमेंटचं काहीच कोणी विषय काढत नाही साहेब. आजच्या तारखेला बावनकुळे साहेब, मी तुम्हाला एकच सांगणं इच्छितो की तुम्ही परिपूर्ण रीतीने या क्षेत्राकडे भरपूर रीतीने लक्ष द्या. आज आमदाराच्या नावाखाली फंड दाबलेला, आज आमदाराच्या फंडाखाली भरपूरसा पैसा आलेला आहे, वित्त विभागाकडून भरपूर पैसा आलेला आहे. त्याच्यानंतर माननीय साहेब तुम्हाला सांगतो, दलित वस्ती म्हणून सध्या भरपूर फंड आलेला आहे. त्यानंतर नगरपंचायतमध्ये फंड आलेला आहे. हा फंड आतापर्यंत गेला कुठं? इलेक्शनच्या टायमामध्ये माननीय साहेब ज्या वेळेस कामं बंद असते त्या टायमात या लोकांना कामं सुचते, परंतु निवडून आल्यानंतर साहेब अजूनपर्यंत इथं विकासाचे कामं झालेले नाही. मी तुम्हाला तो व्हिडिओ मी पोस्ट कराल, तो व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल तर त्या व्हिडिओमध्ये भरपूरसा अशी व्हिडिओ आहे की लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे. मी कमसे कम नगरपंचायतच्या 4 वेळा चक्रा काढलेल्या आहे, परंतु आतापर्यंत कुठल्याच विकासाच्या कामाची तरतूद या लोकांनी केलेली नाही आहे. नवीन कामं द्या, नवीन कामं करण्याची तरतूद करून राहिलेत, पण पुराण्या कामाला हे लोक कुठेच लक्ष देऊन राहिलेले नाही साहेब. असंच अगर चालत राहिलेलं आहे तर आमच्या घरामध्ये पाणी ज्यावेळेस जाईल ना त्यावेळेस हे लोक हँडल नाही करू शकणार. हे लोक समस्या सोडवू शकणार नाहीत. आणि तुम्ही ना यांना वार्ड मेंबर म्हणून अगर निवडून आणलेलं असाल किंवा तुम्ही ना यांना जिम्मेदारी दिलेली असाल, हे कुठल्याच जिम्मेदारीच्या काम करत नाही आहेत साहेब आजच्या तारखेला. म्हणून साहेब, महसूल मंत्री साहेब, मी तुम्हाला एकच सांगणं इच्छितो, यांच्याकडे तुम्ही तातडीनं लक्ष द्या आणि विकासाचा भार यांच्यावर द्या तुम्ही. आणि यांना तुम्ही ज्या विचारा की तुम्ही त्या विकासात तुम्ही ज्यापर्यंत पदावर बसले त्या तारखेपासून आतापर्यंत कुठले कामं तुम्ही इथे लोकांना समस्याचे सॉल्व केले, तुम्ही हे यांना जाब विचारा. आणि तसेच आज या मेसेजच्या द्वारे मी तुम्हाला सांगणं इच्छितो साहेब की आज रियाजच्या पप्पा यांच्या घरी परिपूर्ण रीतीनं पाणी घुसलेलं आहे. यांच्या घरामध्ये पाणी घुसून सध्या पण कुठल्याच प्रकारच्या नगरसेवक, कुठल्याच प्रकारच्या अध्यक्ष इथे उपस्थित नाही आहे. आम्ही आमची समस्या कोणाला सांगावं? तसेच तिवारी भैया यांच्याकडे पूर्ण रोडानी आणि आतापर्यंत पाणी त्यांच्या घरासमोर पूर्ण साचलेलं आहे. थोडंसं पाणी अगर जास्त आला असता तर परत त्यांच्या घरामध्ये घुसलेलं असतं. इथे सांडपाण्याची किंवा सांड नाल्याची कुठंच व्यवस्था आहे नाही साहेब. या वार्डामध्ये भरपूरसे कामं स्थगित झालेले आहे, पण कोणताच नगरसेवक, कुठलाच अध्यक्ष इथे हस्तक्षेप करत नाही. आप देख रहे हैं आपकी अपनी आवाज न्यूज इंडिया.